छोटवडे देऊळवाडीतला एक माणूस मुंबईला जातो. मुंबईला जाऊन तो नोकरीला राहतो. नोकरीला राहिल्यावर एक छोटीशी भाड्याने खोली घेतो आणि काही दिवसांनी त्याच्या बाजूला एक शेजारी एक सुंदर कपल एक राहायला येते आणि राहायला आल्यानंतर त्या ताईशी त्याची ओळख होते आणि एकमेकांना ताई भाऊ असं ते म्हणतात. आणि एक दिवशी अशी गंमत होते की त्या ताईचा नवरा आहे ना, तो सेकंड शिफ्टला कामाला जातो आणि मग ते अचानक रात्रीची 8:30 वाजता ह्याच्या खोलीची लाईट जाते. तो ताईला त्या विचारायला जातो. ताई जरा तुझ्या बोर्डातून मला जरा आजचा दिवस लाईट देशील का, म्हणजे पिन टाकू का तुझ्या बोर्डामध्ये, असं विचारतो. ते कसं वर्णन केलंय ते बघ आता. तू मागशील तेवढं भाडं मी देतोय तुला ग, पण एकदाच दे रातभर लाईन मला ग. तू मागशील तेवढं भाडं मी देतोय तुला ग, पण एकदाच दे रातभर लाईन मला ग. बोर्डावर तुझ्या बटन दोन दाबून आतमध्ये घालू का पिन, सकाळ होताच काढून घेईन तिला ग. एकदाच दे रातभर लाईन मला ग, एकदाच दे रातभर लाईन मला ग. थ्री फेस माझी लाईन भारी, एक मेन आणि दोन अर्धी तारी, परत नाही कधी हात लावणार तुला ग. एकदाच दे रातभर लाईन मला ग, एकदाच दे रातभर लाईन मला ग. नाही म्हणू नको आता करू जित, एकदाच दे मला आज एक रात, जे नुकसान होईल भरून देईन तुला ग. एकदाच दे रातभर लाईन मला ग, एकदाच दे रातभर लाईन मला ग. लाईनीवर तुझ्या मी लावीन दिवा, गावकर भाऊचा बलप नवा, तो कायमचा मी देऊन टाकीन तुला ग. एकदाच दे रातभर लाईन मला ग, तू मागशील तेवढं भाडं मी देतोय तुला ग. एकदाच दे रातभर लाईन मला ग, एकदाच दे रातभर लाईन मला ग, एकदाच दे रातभर लाईन मला ग.